नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर उद्या आहे दीप अमावस्या 12 ऑगस्ट. दीप अमावस्या हा आपल्या हिंदू संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी घरातील दिव्याची पूजा केली जाते, घरातील वातावरण शुद्ध आणि प्रसन्न ठेवले जातात. तसेच आपल्या पूर्वजांचे म्हणजेच पितरांचे स्मरण करून त्यांच्या निमित्ताने सेवा, दान, प्रार्थना केली जाते. विशेषतः आईने आपल्या मुलांसाठी या दिवशी प्रेमाने औक्षगण करायचे आहे. मुलाचे आरोग्य, सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची आहे. ही अनेक कुटुंबांमध्ये प्रचलित श्रद्धा आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणार आहोत की दीप अमावस्येचं महत्त्व काय आहे आणि मुलाचं औक्षगण कसं करावं. तर दीप अमावस्येला घरची तयारी कशी करावी, तर मुलाचे औक्षगण कसे करावे, मुलाच्या अंगावरून कोणती वस्तू ओवाळून टाकायची आहे, औक्षगणासाठी ताट कसे तयार करायचे, मुलाच्या दीर्घायुष्यासाठी कोणती प्रार्थना करावी, पितरांसाठी कोणती सेवा करावी, अन्नदान, गरजू व्यक्तींना दान कसे करावे, या दिवशी कोणत्या गोष्टी श्रद्धेने टाळाव्यात. तर दीप अमावस्येच्या दिवशी सकाळची तयारी आपल्याला कशी करायची आहे, तर सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे आहे. पिवळे किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र तुम्ही धारण करू शकता. देवघर आणि स्वयंपाकघर आणि घरातील दिव्याची जागा स्वच्छ करायची आहे. त्यानंतर स्नान करून आपण स्वच्छ कपडे घालायचे. देवघरात दिवा लावावा. शक्य असल्यास तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. दिवा लावताना मनामध्ये अशी भावना ठेवावी की हे ईश्वर, आमच्या घरात ज्ञानाचा आणि आरोग्याचा, सुखाचा आणि सद्भावनेचा प्रकाश राहू दे. आमच्या कुटुंबाचे रक्षण कर. त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी देवाचे स्मरण करायचे आहे. मुलाचे औक्षगण करण्याचे ताट कसे सजवायचे, कशी तयारी करावी, ताटामध्ये कोणते साहित्य लागतात, तर औक्षगण करताना एक स्वच्छ ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये साधारणपणे खालील आपण वस्तू सांगणार आहोत. तर इथे आपल्याला सर्वात आधी कुंकू, अक्षत, हळद, फुले, सुपारी, त्यानंतर नारळ, गंध, तुपाचा तेलाचा दिवा, तूप असेल तर तूप, नाही तर तेलाचा दिवासुद्धा चालतो, निरांजन किंवा थोडे गोड पदार्थसुद्धा इथं ठेवायचा आहे. तर काही कुटुंबांमध्ये औक्षगण करताना मीठ किंवा मोहरी इतर वस्तू वापरण्याची प्रथा आहे. तर आपण मीठ, मोहरी न वापरता एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. परंतु मुलांच्या अंगावरून वस्तू ओवाळताना टाकणे स्थानिक परंपरा असेल सुद्धा ते धार्मिक बंधनकारक नाही. कारण आपण इथे लेकरांवरून कोणती पण वस्तू ओवाळून टाकू शकतो. कारण की आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आपण ही म्हणजे सर्वात जास्त प्रभावशाली म्हणजे डेट काढणे, नजर काढणे असं त्यांचा प्रकार असतो. तर मुलांच्या अंगावरून कोणती वस्तू ओवाळून टाकायची आहे तर आपण इथे बघणार आहोत. तर मुलांना समोर बसवायचं आहे. आईने प्रथम मुलांच्या कपाळावर कुंकू, हळद, गंधाचा टिळा आणि अक्षदा लावाव्यात. त्याच्या अंगावरती अक्षदा टाकायच्या आहे, फुलं वगैरे टाकायचे. त्यानंतर दिवा किंवा निरांजन घेऊन मुलांचे औक्षगण करायचे आहे, ताट ओवाळायचं आहे. तर काही महाराष्ट्रातील पारंपरिक पद्धतीमुळे वाईट नजर किंवा नकारात्मक दूर करण्यासाठी प्रतिकारबंधनाची मीठ किंवा मोहरी हाताने हलकेच ओवाळून बाजूला टाकण्याची प्रथासुद्धा असतात. तर ही कृती श्रद्धेचा भाग आहे. म्हणून तुम्हाला मुलांच्या चेहऱ्यांजवळ किंवा डोळ्यांजवळ मोहरी, मिरची किंवा कोणतीही वस्तू जाळू नये. कारण लहान मुलांना त्रास होऊ शकतो. अशी कृती करू नका. कारण औक्षगण करताना मुख्य भावना असावी, कारण आपल्या मुलांना त्रास होऊ नये अशा प्रकारे तुम्ही नजर काढायची आहे. तर माझा मुलाला उत्तम आरोग्य लाभो, याची आयुष्य सुख आणि सुरक्षित राहो, त्याला चांगले संस्कार लाभो, यासाठी आपण इथे नजर दोष काढणार आहोत, त्यांना औक्षगण करणार आहोत. तो मुलाचे औक्षगण करण्याची पद्धत कशी आहे, तर मुलांना पूर्वेकडे किंवा देवासमोर बसवून शुभ दिशेकडे बसावे आणि आईने प्रथम मुलांच्या कपाळावर कुंकू, हळद लावायचं, अक्षदा लावाव्या. त्यानंतर निरांजन ओवाळून दिवा घेऊन 3 वेळा किंवा कुटुंबाच्या परंपरेनुसार औक्षगण करायचे. जे आपल्या घरामध्ये कशी प्रकार आहे त्या प्रकारात तुम्ही औक्षगण करू शकता. औक्षगण करताना देवाचे नामस्मरण करावे.
उदाहरणार्थ श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः, ओम नमः शिवाय, श्री राम जय जय राम यापैकी या श्रद्धेनुसार नामस्मरण करता येतात. तर तुम्हाला ज्या देवावरती श्रद्धा आहे, गणपतीवर असेल तर श्री गणेशाय नमः, स्वामीवर असेल तर श्री स्वामी समर्थ, शंकरांवर असेल तर ओम नमः शिवाय, रामावर असेल तर श्रीराम जय जय राम हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. यापैकी कोणताही मंत्र म्हटला तर चालतो. तर मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची असेल तर औक्षगण झाल्यानंतर आईने आपल्या मुलांच्या डोक्यावरून प्रेमाने हात ठेवावा. त्यानंतर देवासमोर हात जोडून प्रार्थना करावी की हे परमेश्वरा, माझ्या मुलाला उत्तम आरोग्य, सद्बुद्धी, चांगले संस्कार आणि सुखी जीवन दे. त्यांच्या जीवनातील संकटे दूर होऊ दे. त्याला शिक्षणात यश मिळू दे. त्याच्या आयुष्यात सदैव चांगली माणसे आणि चांगले विचार राहू दे. यानंतर मुलाला गोड पदार्थ खाऊ घाला आणि त्यानंतर संपूर्ण विधीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आईचा आशीर्वाद, प्रेम आणि सकारात्मक प्रार्थना हीच खूप मोठी सेवा आहे. तर ही जर तुम्ही केली तर लेकरांना कुठलीच नजर लागणार नाही आणि त्यांना भरभरून आशीर्वाद तिथं प्राप्त होतो. कारण की आईवडिलाचा आशीर्वाद हे देवापेक्षाही श्रेष्ठ असतो. म्हणून आई जे आशीर्वाद, वडील जे आशीर्वाद देतात ते लेकरांना शेवटपर्यंत त्याचा फळ मिळतो. मुलाला काय आशीर्वाद द्यावा तर औक्षगणानंतर आई वडील किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींना मुलाला आशीर्वाद, दीर्घायुषी भव, निरोगी राहा, सद्बुद्धी लाभो, शिक्षणात आणि जीवनात यश मिळो, देव तुझे सदैव रक्षण करो असे प्रेमाने म्हणावे. तुम्हाला हे आशीर्वाद इथे द्यायचा आहे. दीर्घायुष्याचा, निरोगीचा, सद्बुद्धीचा, शिक्षणाचा आणि देव तुला सदैव रक्षण करो असा तुम्हाला तिथे आशीर्वाद द्यायचा आहे. तर पितराचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे पितराचं स्मरण कसं करायचं तर दीप अमावस्येच्या काळात पूर्वजांचं स्मरण करण्याची परंपरा आहे. तर आपल्या आयुष्यात ज्याने आपला जन्म दिला, वाढवलं आणि कुटुंबात पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हा या स्मरणाचा मुख्य भाव आहे. पितरांची सेवा म्हणजे केवळ मोठा विधी करणे नव्हे तर त्यामध्ये पितरांचे श्रद्धेने स्मरण करावे. त्याच्या नावाचा अन्नदान करून गरजू व्यक्तींना भोजन, पक्षी प्राण्यांना अन्न पाणी, वृद्ध व्यक्तीची सेवा, गरजूचं वस्त्रदान आणि आवश्यक असल्यास वस्तू देणे, देवाचं नामस्मरण यासारख्या गोष्टी कराव्या लागतात. तर पितरांच्या सेवेमध्ये तर पितरांची सेवा आपल्याला अशा प्रकारे करायची आहे. तर पितरांसाठी एक कणकेचा दिवा लावा, दिव्यामध्ये थोडीशी हळद टाका, म्हणजे कणिक भिजवताना थोडी हळद घाला. त्यानंतर पितरांसाठी एक दिवा तयार करा आणि तो दिवा तुम्ही एका ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये उद्याच्या दिवशी लावा. तर तुम्हाला पितरांचा भरभरून आशीर्वाद इथे प्राप्त होणार आहे. तर पितरांसाठी अन्नदान करताना आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार सात्विक भोजन तयार करायचे. भोजन गरजू व्यक्तींना, वृद्ध व्यक्तींना किंवा योग्य पात्र व्यक्तीला द्यायचे आहे. अन्नदान करताना मनात आपल्या पूर्वजांचं स्मरण करावं. भावना अशी असावी की आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ हे अन्न अर्पण करीत आहोत. सर्व अन्न आरोग्य आणि सुख लाभो. अन्नदान करताना दिखावा करण्यापेक्षा श्रद्धा आणि नम्रता महत्त्वाची असते. तर दिखावा करण्यासाठी तुम्ही ही अन्नदान करू नका. आपल्या मनामध्ये श्रद्धा असेल तरच तुम्ही अन्नदान करा. पितरांच्या स्मरणासाठी आणखी कोणती सेवा करावी तर या दिवशी आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ गरजू व्यक्तींना उपयुक्त वस्तू दान करा. धान्य, तांदूळ, डाळ, कपडे, फळे, पाणी, शैक्षणिक साहित्य आपल्या क्षमतेनुसार दान करायचं आहे. आपल्याकडे जे असेल ते दान करायचं आहे. जास्त खर्च करून तुम्हाला दान करायचं नाही. आपल्या म्हणजे जेवढी आपल्याला झेपल असं दान करायचं आहे. दान करताना आर्थिक परिस्थितींवर ताण घेण्याची गरज नाही. कारण लहान सेवा देखील श्रद्धेने केली तरच तिच्या मागचा कृतज्ञतेचा भाव महत्त्वाचा असतो. तर पक्षी आणि प्राण्यांची सेवा या दिवशी कशी करायची तर पूर्वजांच्या स्मरणार्थ पक्ष्यासाठी पाणी ठेवणे, योग्य अन्न देणे देखील. तांदूळ असतो, पक्ष्यांना तांदूळ जास्त आवडतात म्हणून तांदूळ ठेवायचे. घराच्या सुरक्षित ठिकाणी स्वच्छ पाण्याची भांडे भरून ठेवायचे. उन्हाळा असेल तर
पाण्याची विशेष काळजी घ्यावी. तर आता उन्हाळा तर संपला आहे, तर आपण आता पण ते पक्षी येतात, आपलं उन्हाळ्यात ठेवतो तर आपण आता पण ठेवू शकतो, कारण की अशा वेळेस पण त्यांना तहान लागतो, कारण की आपण रोज पाणी पितो तर त्यांना पण पाण्याची आवश्यकता असते. तर तुम्ही पाणीसुद्धा ठेवू शकता. प्राण्यांना अन्न देताना त्यांच्या आरोग्यास योग्य असे सुरक्षित अन्न द्यायचं आहे. दीप अमावस्येच्या दिव्याची पूजा करताना संध्याकाळी घरात सर्व दिवे स्वच्छ करून घ्यावेत. सर्व दिवे, ताट, वाट्या आणि समया सर्व घासून स्वच्छता त्याची देवघरात दिवे लावताना दिव्यासमोर फुले, कुंकू, अक्षता अर्पण कराव्यात. हळद कुंकू लावावे. नंतर प्रार्थना करावी. दीपज्योती परात्म स्वरूप हे आमचे, घरातील अज्ञानाचा अंधार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश निर्माण होऊ दे, अशी प्रार्थना करायची. आईने मुलांसाठी विशेष प्रार्थना करायची आहे. आईने मुलांना समोर बसवून शांतपणे प्रार्थना करावी. हे श्री गणराया, माझ्या मुलांवर तुझी कृपा राहू दे. हे महादेवा, ज्याला आरोग्य आणि सद्बुद्धी दे. हे श्री स्वामी समर्था, माझ्या मुलाच्या संकटापासून रक्षण कर. त्याला चांगले शिक्षण, चांगले संस्कार आणि योग्य मार्ग मिळू दे. माझ्या मुलाचे जीवन अगदी आणि सुरक्षित राहू दे. त्यानंतर मुलाचे आणि आईवडिलांना नमस्कार करायचा आहे. घरातील सर्व मुलांचे औक्षगण करताना जर घरामध्ये 2 किंवा अधिक मुलं असतील तर प्रत्येक मुलाच्या स्वतंत्रपणे औक्षगण करावे. त्यांना वेगवेगळे औक्षगण करावे. एकत्र बसून औक्षगण करायचं नाही, कारण प्रत्येकाला आपण आशीर्वाद देतो तर वेगवेगळा आशीर्वाद द्यायचा आहे. बोलायचा एकच शब्द, पण प्रत्येकाचं वेगवेगळं आयुष्य असतं, प्रत्येकाची वेळ काळ वेगळी असते, म्हणून प्रत्येकाला वेगवेगळं बसून त्यांचं तुम्हाला औक्षगण करायचं आहे. सर्व मुलांना समान प्रेमाने आशीर्वाद द्यायचा आहे. एकाच मुलाच्या दुसऱ्या मुलाशी तुलना करू नये. प्रत्येक मुलासाठी प्रार्थना करताना ज्याचे आरोग्य, शिक्षण, चांगले संस्कार आणि सुरक्षिततेसाठी शुभेच्छा द्यायच्या आहे. या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात, तर धार्मिक विधी करताना घाई, राग, भांडण आणि अपशब्द टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. दिवा किंवा निरांजन लहान मुलांना जळत्या वस्तू, कापूर किंवा अग्नीशी खेळू देऊ नका. पारंपरिक विधी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंडळी, मुलांचे औक्षगण केल्याने किंवा एखादी वस्तू ओवाळल्याने दीर्घायुष्याची हमी मिळते, असे वैज्ञानिकदृष्ट्या म्हणता येतात. परंतु या परंपरेनुसार आईने मुलांसाठी केलेले मंगल कामना, देवावरील श्रद्धा आणि कुटुंबातील एकमेकांबद्दल काळजी हा सुंदर भाव आहे. मुलांच्या खऱ्या आरोग्यासाठी त्याला पौष्टिक आहार, पुरेशी झोप, स्वच्छता, सुरक्षितता, वातावरण, नियमित आरोग्य तपासणी किंवा प्रेमळ संगोपन केले अत्यंत महत्त्वाचे आहे. तर मंडळी, दीप अमावस्येच्या दिवशी घरातील दिव्याची पूजा करा. मुलांच्या प्रेमाने औक्षगण करा. त्याचे आरोग्य आणि सुखी जीवनासाठी देवाकडे प्रार्थना करा. आपल्या पूर्वजांची श्रद्धेने स्मरण करा. त्यांच्या नावाने अन्नदान करा. गरजू व्यक्तींना मदत करा. पक्ष्यांसाठी पाणी ठेवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला घरात प्रेम, एकता, कृतज्ञता आणि सकारात्मकता विचाराचा दिवा कायम तेवत ठेवा. ज्याच्या आशीर्वादाने आपण आज येथे आहोत, त्या आपल्या पूर्वजांना मनपूर्वक नमन करा. आपल्या घरातील प्रत्येक मुलाला उत्तम आरोग्य, सद्बुद्धी, चांगले संस्कार आणि आनंदी जीवन लाभो. घरात सुख, समृद्धी, समाधान आणि समृद्धी लाभो. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.